नमस्कार मित्र हो. आजच्या आपल्या कवितेचं शीर्षक आहे नदी रडू लागली. ही एक बोधपर कविता आहे. नद्यांची होणारी दुर्दशा, नद्यावरील अतिक्रमणे आणि आटत चाललेल्या नद्या हे सगळं आपण या कवितेच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. तर चला सुरू करूया आजची कविता. अवतरली मी स्वर्गामधुनी, अनेक आहेत माझी रूपे. अवतरले मी स्वर्गामधुनी, अनेक आहेत माझी रूपे. पण विशाल महाकाय पात्र माझे, आधुनिकतेच्या मनी खुपे. संबोधिले जरी मज अनेक नामे, संबोधिले जरी मज अनेक नामे. नीर माझे एकच असे, सांग मानवा मज संपवूनी. जीवन तरी जगशील कसे. प्रवाह माझा विशाल काय, नजर पुरून उरणारा. प्रवाह माझा विशाल काय, नजर पुरून उरणारा. कोरड्या खट्ट तुझ्या तलावांना क्षणामध्ये भरणारा. हिरवळ सगळी माझ्याच मुळे, वृक्षवेली दऱ्या डोंगरे. धरती बहरते माझ्याच मुळे, पण अस्तित्व माझं आहे धोक्यात. स्वार्थी मानवा तुझ्यामुळे. जल माझे अमृत तुल्ये, त्यामध्ये तू विष कालवले. जल माझे अमृत तुल्ये, त्यामध्ये तू विष कालवले. सांडपाणी उद्योगाचे, ड्रेनेज लाईन आणि नाले. श्वास माझा गुदमरतो, आरोग्य माझे बिघडून गेले. माझ्या गर्भातील लाखो लेकरे, मानवा तुझ्यामुळेच मेले. माझ्या गर्भातील लाखो लेकरे, मानवा तुझ्यामुळेच मेले. छोट्या मोठ्या माझ्या शाखा, त्या तर तू गिळल्याच आहेस. छोट्या मोठ्या माझ्या शाखा, त्या तर तू गिळल्याच आहेस. निसर्गाच्या डोक्यावर तुरी, मानवा तू दळल्याच आहेस. बुजवले पात्र दोन्ही बाजूंनी, टोले जंग बांधली घरे. बुजवले पात्र दोन्ही बाजूनी, टोले जंग बांधली घरे. शिल्लक मला ठेवलेच नाही, अत्याचार हे नाही बरे. मी वाचले तर तू वाचशील, मानवा कधी विसरू नको. मी वाचले तर तू वाचशील, मानवा कधी विसरू नको. आवर घाल तुझ्या स्वार्थाला, इतका खाली घसरू नको. पुढील येणाऱ्या तुझ्या पिढ्यांना तहान नक्की लागणार आहे. पुढील येणाऱ्या तुझ्या पिढ्यांना तहान नक्की लागणार आहे. का त्यांची तहान तू बनवलेले केमिकल पिऊन भागणार आहे. माझ्याशिवाय शुद्धी नाही, मुक्तीसुद्धा मिळणार नाही. माझ्याशिवाय शुद्धी नाही, मुक्तीसुद्धा मिळणार नाही. पावित्र्य माझं सिद्ध आहे, पण हे तुला कधी कळणार नाही. तू जाशील नरकामध्ये, पण मी इथेच राहणार आहे. तू जाशील नरकामध्ये, पण मी इथेच राहणार आहे. तू जाशील नरकामध्ये, पण मी इथेच राहणार आहे. तर मित्र हो, कशी वाटली कविता कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्या मराठवाड्या चॅनलला नक्की म्हणजे नक्की सबस्क्राईब करा बरं. आणि हो, तुम्हाला अजून कुठल्या विषयावर कविता ऐकायला आवडेल ते नक्की कमेंट करून सांगा. आपण ते पूर्ण करण्याचा नक्की प्रयत्न करू आणि अशाच नवनवीन कविता तुम्हाला ऐकण्याचा प्रयत्न करू. धन्यवाद.